मांग आणि मातंग ह्या दोन वेगवेगळ्या बाबी कशा होत्या किंवा त्याचा नंतर अपभ्रंश कसं झालेला आहे त्याचा भाग एकदा समजून घेणं गरजेचं आहे. प्राचीन काळामध्ये जे मातंग नावाने जे काही उल्लेख मिळतात ते उल्लेख खरं तर जात म्हणून नाही तर मातंग वंश म्हणून आहे. हे वंश मी मगाशी जसं म्हटलंय की एक कश्यप नावाचे जे काही ऋषी होऊन गेले ते त्या वंशाचं प्रतिनिधित्व करणारे होते. त्यावेळी फार म्हणजे जाती व्यवस्था अशी फार प्रभावी झाली नव्हती, परंतु वंश नावाने आज कलचुरी नावाचा कर्नाटकमधला वंश सुद्धा हा मातंगाच्या वंशानं ओळखला जात होता. तिथं अनेक संदर्भ किंवा अनेक शिलालेख आपल्याला आजही पाहायला मिळतात. हा एक भाग झाला, परंतु अलीकडे 12व्या शतकापर्यंत आपण जर पाहिलं तर ज्या मराठी भाषेला आपला अभिजात दर्जा मिळाला त्या अभिजात दर्जा ज्या मूळ लीळाचरित्र ह्या महानुभावपंथाच्या ग्रंथामुळे मिळाला, त्या ग्रंथामध्ये जो मराठीतला पहिला आद्यग्रंथ आपण म्हणतो त्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा मातंगाऐवजी मांग हा शब्द पहिल्यांदा लिखित स्वरूपात आढळतो. आणि त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या साहित्यांमध्ये जे आत्तापर्यंतच्या साहित्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्वरूपाचा त्याचा उल्लेख आलेला आहे. अनेक संतांनी वेगवेगळ्या आपल्या अभंगांमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख केलेला आहे. सांगायचा हेतू असा की मांग ही काळाच्या ओघामध्ये अस्पृश्य कधी झाली याच्यावर खरं तर अजून संशोधन झालेलं नाही, परंतु मांगाचा एकूणच सांस्कृतिक वारसा असेल किंवा त्याचं एकूणच शाक्त किंवा शैव परंपरेसंदर्भातलं किंवा लिंगायत परंपरेसंदर्भातलं योगदान जर आपण लक्षात घेतलं तर त्याचा एक खूप मोठा सांस्कृतिक वारसा निश्चितच आपल्याला नव्यानं शोधण्याची गरज आहे. कारण हा वारसा थोडासा आजच्या घडीला आज आपण पाहतोय की भारतामध्ये आपण अशा अवस्थेत आहोत की आपण एका प्रतिक्रांती आपल्यावर येऊन अशी आपल्यावर झेप घेतलेली आहे तिनं आणि आपलं सगळं सांस्कृतिक वैभवच ती नष्ट करू पाहते. म्हणजे उद्या आज आपण ज्या बुद्धिझमबद्दल बोलतोय ते उद्या एखादं ते बुद्धिझम आम्ही कसं रचलं किंवा एखादी ग्रंथ आम्ही कसे रचलो असं सुद्धा लोक उद्या मांडतील आणि ते आपल्याला स्वीकारावं लागेल अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. तर अशा काळात आपण आहोत आणि या काळामध्ये मांग समाज किंवा मातंग समाज आज एका प्रगतीच्या दिशेने निघत असताना त्याचं सांस्कृतिक वैभव मात्र प्रचंड मोठं आहे. मी तुम्हाला काही उदाहरण देऊन सांगतो. आज आपण ज्या मांग समाजाला एक अंधश्रद्धा किंवा त्याच्या त्या वेगवेगळ्या परंपरा रूढीबद्दल आजही आपण प्रगत समाज आहे तो वेगवेगळ्या त्याच्या जपल्या जाणाऱ्या प्रथाकडे अंधश्रद्धा म्हणून पाहतो. परंतु मित्र हो, मी मागच्या 12 ते 14 वर्ष झालं वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्याच्या कल्चरवर अभ्यास केला. परंतु हा एकच समाज असा आहे की जो आज आपण जी प्रतिक्रांती पाहतोय ती प्रतिक्रांती त्याला फार असा खंबीरपणे विरोध न करता त्यांनी आपली अवैदिक अशी जी परंपरा होती ती अवैदिक परंपरा ही वैदिक परंपरेच्या पॅरलल जपलेली आहे आणि ती जपून त्यांनी आपला वारसा तो भले पत्रजाच्या माध्यमातून असेल, तो भले एखाद्या मर्यादेच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल तो जपलेला आहे. फक्त त्याकडे आपण सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टीनं पाहण्याची गरज आहे. आपण काय करतो की एखादी विषय दिसला की फक्त त्याला अंधश्रद्धा म्हणून स्टॅम्प लावतो आणि ती सोडून देतो. माझा मुद्दा असा आहे की आपण सांस्कृतिक इतिहासाकडे पाहताना त्याचे वेगवेगळे संदर्भ आपण पाहिल्याशिवाय तो संदर्भ आपल्याला मांडता येणार नाही. आज गावखेड्यामध्ये एक मध्येच उदाहरण तुम्हाला देतो. मी मागच्या 4 दिवसापूर्वी आमच्या शाळेला एक लेख लिहिला. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की सांस्कृतिक वैभव कसं आहे. मिरजाच्या जवळ बेडग नावाचं गाव आहे. त्या बेडगच्या इथं आता एक कार्तिकेच्या सोंगाची यात्रा निघते. मी स्वतः त्या यात्रेचा सहभागी झालेलो. यात्रा निघते आणि यात्रा काय की मरगा देवीची यात्रा असते. आता देवीची यात्रा म्हटलं तुम्हाला माहिती आहे की नवस साया बळी देणं किंवा हे सगळे प्रकार आपण पाहतोय. आज आपण बळी वगैरे ह्या प्रकाराला अंधश्रद्धा किंवा असं जरी मानत असलो तरी त्याचे सांस्कृतिक संदर्भ वेगळे आहेत. त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण खरं तर वेगळ्या निकषानं तपासण्याची गरज आहे, हे निश्चितच आहे. त्या बेडगमध्ये ताटिका नावाच्या स्त्री राणी होती, ज्या सगळ्या ताडाच्या वनाची राणी होती. ती राणी कशी होती तिचं वैभव सांगणारं सोंग निघतं.
आता आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळी रामायणासंदर्भात आपण ज्यावेळी म्हणतो की बाबा आम्हाला रामायणाबद्दल आपण फार अभ्यास करत नाही, महाभारताबद्दल आपल्याला, माझा मुद्दा असा आहे की आपण अभ्यास करावा न करावा हा दूरचा भाग आहे, परंतु आपले जे काही सांस्कृतिक संदर्भ आहेत, ताटिका ही त्यावेळची सगळ्यात प्रगत अशी राणी होती, जी राज्यकर्ती होती, जी राज्यकारभार तिचा बस्तरपासूनच्या आपल्या अनेक पट्ट्यापर्यंत तिचा कारभार पसरलेला होता. त्या ताटिकेचं वैभव आणि तिचं राज्य, त्यानंतर तिची झालेली त्या काळातली प्रगती सांगणारं सोंग ते एक गाव साजरं करतं. आता प्रश्न असा आहे की 1000 वर्ष झाल्याच्या नंतर एखाद्या छोट्याशा गावामध्ये हे सोंग का साजरं केलं जात असेल? त्याचं कारण असं आहे की 1000 वर्षापूर्वी वैदिक आणि अवैदिकांमध्ये जे जे काही संघर्ष झाले, त्या संघर्षाचं प्रतीक म्हणून हे सोंग आज आपल्याला वेगवेगळ्या जत्रांमध्ये, यात्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या मातृपरंपरेच्या वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आपल्याला जपलेले आवर्जून दिसतात. खरं तर त्याकडं आपण अजिबात लक्ष देत नाही, कारण आपल्याला काय होतं की आपण वेगवेगळ्या पुरोगामीच्या नावानं, वेगवेगळ्या अंधश्रद्धेच्या नावानं आपलंच कल्चर आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्या हातून सहजपणे आपण एखाद्या वैदिकांना सहज देऊन टाकतो आणि ते आपले कल्चर आपलं म्हणून स्वीकारतात आणि आपण सोडून देतो आणि आपली सगळी नाळ तुटलेली असते. ही अवस्था मांग समाजामध्येच नाही तर भटकेमुक्तून समाजामध्ये झालेली आहे. येऊन ओबीसीमधल्या कितीतरी जाती आहेत, ज्या जातींचं प्रत्येक असं एक सांस्कृतिक वैभव आहे, ते वैभव आज संपलेलं आहे. त्यामुळं मातंग समाजाची तीच अवस्था झालेली आहे. मी मधल्या काळामध्ये चंद्रपूरच्या महाकालीवर एक ग्रंथ लिहिला होता, मगाशी माझा परिचय करून देताना तो उल्लेख पण झाला. आपण आपल्या बऱ्याच लोकांनी पोतराज नावाचा प्रकार पाहिला असेल, जो आज आपण ग्रामीण भागातल्या महिला असेल तर पोतराजाचं बरंचसं महत्त्व माहीत असतं. पोतराज हा किती लोकांना असं माहिती आहे की तो अवैदिक परंपरेतला सगळ्यात मोठा असा लोकनायक आहे? किती लोकांना माहिती आहे? तर जवळजवळ लोक म्हणतील की नाही आहे, कारण आपण त्याची वैदिक विरोधातली जी काही परंपरा आहे ती आपण परंपरा समजूनच घेतली नाही. कारण तो जे काही कल्चर जपतो तो अवैदिक आहे, तो कृषीशी निगडीत आहे, ते इथल्या भूमातेशी निगडीत आहे, इथल्या सगळ्या बहुजनांच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक विषयाशी संबंध आहे. परंतु काय झालं की आपण त्याला अंधश्रद्धा म्हणून एवढं दूर केलं आणि आज तो दुर्लक्षित झालेला विषय आहे. तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळी त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात गेलो तर तो त्यांच्या अनेक गाण्यातून तो वैदिकांना वेदाचा अर्थ विचारतो. तुम्ही वेद लिहिलात ना, मग सांगा मला अर्थ काय. मी तुम्हाला प्रश्न टाकतो, तुम्ही त्याचा अर्थ सांगा, असं आव्हान देणारा हा पोतराज आपल्याकडे दुर्लक्षित झाल्यामुळं आपण त्याचा सांस्कृतिक वारसा जतन करू शकलो नाही. कारण आपण अलीकडे मागच्या 50-60 वर्षामध्ये आपण स्वतःला खूप प्रगत म्हणतोय, परंतु इथल्या मातंग समाजाने एवढा मोठा वारसा आहे की एक त्या समाजाचा बुद्धिझमचा प्रचंड मोठा वारसा आहे. तुम्ही बघा, बाबासाहेबांच्या धर्मांतर चळवळीमध्ये सगळ्यात चर्मकार समाजानंतर सगळ्यात मोठा जर सहभाग कुणाचा असेल तर तो मातंग समाजाचा होता. एवढंच नाही, आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जैन समाजामध्ये मातंग समाजाला प्रचंड मोठं स्थान आहे. त्यांच्या अनेक ग्रंथ जर तुम्ही पाहाल तर जैनांच्या अनेक ग्रंथाची मुळच मातंग समाज वेगवेगळ्या त्या काळातल्या ऋषीमुनीशी संबंधित आहेत. लिंगायत समाजाचं तसंच आहे. पण काय होतं की ही सर्व एकत्रितरित्या त्याची सांस्कृतिक मांडणी केली जात नाही आणि त्यामुळं समाजाला जे काही मार्ग सापडायला पाहिजे आपल्या विकासाचा, तो सांस्कृतिक विकासाचा मार्ग सापडत नाही. त्यामुळं समाज असा भरकटत चाललेला आहे, असं अनेक निष्कर्ष काढता येतील. दुसरा एक महत्त्वाचा विषय असा मी सांगतो, कारण माझ्यानंतर आमचे भोसले साहेबांचं खूप चांगलं भाषण होणार, कारण ते भाषण ऐकायला मी आलोय. खरं तर प्रगतीचा विषय जर केला किंवा मातंग समाज आधुनिक होतोय याचा जर विचार केला तर अलीकडे आज आपण पाहतोय की केवळ मातंग समाजाच नाही, सगळ्याच उपेक्षित घटकातली पहिली पिढी किंवा दुसरी पिढी शिकून खूप मोठ्या प्रमाणात पुढे आलेली आहे. मातंग समाजात सुद्धा एक मोठी पिढी शिकून आल्यामुळं आज ती विचार करायला लागलेली आहे, ते चिंतन करायला लागलेली आहे आणि आज अशा एका स्टेपवर आपण उभा आहोत की जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एका मोठ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे. अशा टप्प्यावर आपली पहिली पिढी शिकून आलेली आहे. त्यामुळं सगळ्यात मोठं आव्हान जर कोणाला असेल तर इथल्या सगळ्या अप्रगत जो काही भटकाविमुक्त असेल, मातंग समाज असेल किंवा वेगवेगळा समाज असेल, त्यांच्यापुढे एक खूप मोठं आव्हान वेगवेगळ्या जगभरातल्या तंत्रज्ञानाचं, ज्ञानाचं किंवा विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांचं आव्हान आपल्यापुढे उभं राहिलेलं आहे. अशा काळात देखील वेगवेगळ्या घटकातून, वेगवेगळ्या संघटनातून, समूहातून मातंग समाज आज वेगवेगळ्या प्रगतीच्या त्या
परंतु मला इतकंच सांगायचं आहे की ही प्रगती करत असताना माणसाला, प्रत्येक समाजाला किंवा प्रत्येक जातीला एक सांस्कृतिक वेगवेगळे कार्यक्रम लागतात. ते कार्यक्रम सगळ्यात जास्त प्रभावी जर कार्यक्रम कोणाकडे असतील तर ते मातंग समाजाकडे आहेत. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. राची डेरे हे नाव तुम्ही ऐकलं असेल. राची डेरेनं श्री तुळजापूरच्या भवानी संदर्भात एक खूप मोठा ग्रंथ लिहिला आहे. मित्र, मातंग समाजाला वेळोवेळी तुच्छ लेखलं जातं किंवा त्यांची अवहेलना केली जाते वगैरे, सगळं ठीक आहे. परंतु जो मातंग समाज ज्या मर्यादित किंवा मातंगी नावाच्या देवीची पूजा करतो, दशमहाविद्येपैकी एक देवी म्हणून गणली जाते आणि ती भूमाता आहे. ती इथल्या सृष्टीची देवता म्हणून ओळखली जाते. ज्या देवतेला आज तुम्ही बौद्ध धर्माच्या ज्या दुसऱ्या शाखा होत्या, दुसऱ्या शाखामध्ये तिला मोठं स्थान आधी अनेक धर्मपरंपरेमध्ये किंवा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये मिळतं. सांगायचा हेतू असा आहे की ह्या सगळ्या परंपरा किंवा ह्या सगळ्या त्यांचं जे स्थान आहे ते स्थान पुन्हा अधोरेखित होणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना शिक्षण आणि आपण एकूणच आपला प्रगतीचा मार्ग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मी फार खोलात जात नाही, परंतु ज्या अंधश्रद्धा समाजामध्ये आहेत किंवा ज्या काही हे आहेत त्याच्यावर निश्चितच बोललं पाहिजे, त्या कमी झाल्या पाहिजे. आणि एकूणच आपण ज्या महापुरुषांचा विचार सांगतो त्या विचारांना आपण खरं तर प्रगतीचे मार्ग स्वतः शोधले पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत, मी या मताचं आहे की एकेकाळी आपल्याला मातंग समाज पोत्रास सोडला जात होता म्हणून आता नव्यानं पोत्रास सोडावं या मताचा मी नाही आहे. परंतु तो सोडत असताना त्याचा सांस्कृतिक जो काही त्याचा दुवा असेल तो मात्र आपण कायम जपला पाहिजे. कारण तुम्ही सांस्कृतिक संदर्भ असल्याशिवाय पुढे जगू शकत नाही. नाहीतर तुमची नाळ तुटते आणि मग तुम्ही कुणातरी बुवा बाबाच्या नादी लागतो, कुठंतरी एखाद्या प्रवचनाला जातो, नाहीतर कुठंतरी एखाद्या नको त्या लोकांच्या नादी लागतो आणि मग तुम्ही तुमचा स्वतःचा राज. तर हे राज थांबवायचा असेल तर तुम्हाला आपल्याकडे असलेली संस्कृती, आपल्याकडे असलेला सांस्कृतिक दुवा, आपल्याकडे असलेला सांस्कृतिक दुवा समजून घेऊन आपल्या ज्या काही भारतामध्ये हजारो वर्षापासून ज्या मातृ परंपरा आहेत, ज्या काही स्त्रीसत्ताक परंपरा आहेत त्या समजून घेत असताना आपण आपला विकास साधणं हे तितकंच गरजेचं आहे. दुसरे पण वक्ते आहेत त्याच्यामुळे मी फार बोलत नाही. कधीतरी मला असं वाटतं की हा विषय खूप मोठा आहे. मातंग समाजाच्या सांस्कृतिक इतिहासावरच बोलायला झालं तर त्याला, परंतु एक समाधानाची बाब आहे की अलीकडे हा समाज खूप मोठ्या प्रगतीच्या वाटेवर आहे. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्राध्यापक मंडळ दिसत आहेत. वेगवेगळ्या शाखा, ज्ञान शाखांमध्ये वेगवेगळी प्रगती करताना दिसत आहेत. परंतु दुर्दैव असं की आज आपण प्रतिक्रांती आपल्यावर येऊन ठेपलेली असताना मातंग समाजावर खूप मोठ्या प्रमाणात ज्या विचारानं या समाजाचा प्रभाव वेळोवेळी झाला, ज्या विचाराला हजारो वर्षापासून ज्या लोकांनी आपल्यावर गुलामी लादली, दुर्दैवानं त्या विचाराच्या लोकांकडे मातंग समाज खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतोय. ते एक त्यांच्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. तुर्तास त्यांना जर वाटत असेल की बा आम्ही या माध्यमातून प्रगत होतोय, तर मित्र मला असं वाटतं की त्या मार्गातून तुमचा प्रगतीचा कुठलाही मार्ग निघणार नाही, तर त्यातून केवळ अधोगतीच होणार आहे. त्यामुळं कुठल्याही विचार ह्या सगळ्या ज्या काही प्रतिगामी संघटना असतील किंवा विचार पेरणाऱ्या संघटना असतील त्यांच्याकडून कधीही मातंग समाजच नाही तर इथल्या भटक्यामुक्त समाजाचं कधीही बोलणं होणार नाही. कारण ते केवळ आणि केवळ तुम्हाला काही दिवस तुमचा वापर करतील, वापर झाल्याच्या नंतर तुमचा काही संबंध नसेल. पण या माध्यमातून ते तुमचे सगळे सांस्कृतिक संदर्भ मात्र नष्ट करणार आहेत. आणि त्यामुळं तुमचे सांस्कृतिक संदर्भ पुन्हा एकदा भले तुम्ही पुस्तक रूपाने आणा, लेख रूपाने आणा किंवा वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या होणाऱ्या यात्रा जत्रा असतील त्या जत्रांच्या माध्यमातून जतन करा. कारण ते वैदिक परंपरेला छेद देणाऱ्या ह्या सगळ्या परंपरा येतात आणि त्या परंपरा भले तुम्हाला कधी काही पटत नसेल तरी सुद्धा परंपरा ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. एवढं बोलून मी 4 शब्द बरंच लांबलेलं भाषण थांबवतो. पुन्हा कधी संधी दिला तर मी या विषयावर सविस्तर बोलायला येईनच. आयोजकांचे एकदा आभार आणि घेतल्याबद्दल सर्व उपस्थितांचे पण आभार.